गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साह साजरी। जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात दिंडोरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मोत्सवानिमित्त कार्यास मानवंदना देण्यात आली। विद्यालयाचे प्राचार्य शेजवळ एसपी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसट, पर्यवेक्षक सविता शिंदे, रावसाहेब उशीर, कॉलेज विभाग प्रमुख श्री शैलेश माने, श्रीमती सूर्यवंशी, श्री जीवारक सर, कार्यालयीन प्रमुख बाळासाहेब कदम, अभिनवच्या मुख्याध्यापिका एस पवार, शिक्षकेतर प्रमुख तानाजी भोज यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात आले। संगीत शिक्षिका सौ अपर्णा देशपांडे यांनी महाराजांची आरती गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात केली। श्रीमती विरकर SM यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघून ते पूर्ण करण्यासाठी विविध प्रसंगावत संकटांचा सामना करत स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले। राजमाता जिजाऊंना आंतरिक समाधान व नेत्रसुख दिले अशा छत्रपतींचा इतिहास प्रास्ताविकातून मांडलाय। इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी रायगड किल्ला महाराष्ट्राचे शान आहे या गीताचे गायन केले। तसेच कृतिका वाळके या विद्यार्थिनीने न्याय शिवाजी राजा या पोवाड्याचे गायन केले। इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनीने देखील महाराजांच्या कारकिर्दीत महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करत विविध संकटांचा सामना करत हिंदवी स्वराज्य स्थापना करून जानदार राजा झाले। जनतेप्रती निष्ठा व निष्ठेतून कीर्ती संपन्न करणारा हा जयतेचा राजा होऊन गेला अशा प्रकारे विचार मांडले। तसेच विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती शीतल आहेर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, बालपण, त्यांना मिळालेले शिक्षण, संस्कार, विविध गडकोट व रयतेच्या मनात आपले कार्य सिद्धीस नेण्यास रयतेचीच घेतलेली मदत, मी रयतेचा व रयत माझी अशा प्रकारचे धोरण राबवणारा रयतेचा राजा, एक आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशी माहिती मनोगतातून व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शेजवळ SP यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यातील प्रजेसाठी विविध योजना त्या काळामध्ये राबवल्या। या योजनांमध्ये जे सैनिक स्वराज्याच्या कामी आले त्यांच्या विधवा पत्नीस त्या काळातील अर्ध पगार पेन्शन योजना ही महाराजांची होती। लहान मुले असतील त्यांची जबाबदारी घेण्यासाठी अनेक किल्ल्यांवरती दरवर्षी गृह म्हणजेच वसतिगृह निर्माण केले व त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देत मायाचा आधार देत पुढे ह्याच मुलांचा स्वराज्याच्या कार्यासाठी उपयोगी करून घेत जर एखाद्या दाम्पत्याचा पुत्र स्वराज्याच्या कामी आला तर त्या वयोवृद्ध दाम्पत्यास अडीचशेरी नावाची योजना दिली, ज्यात होती अडीचशेरी म्हणजे वृद्धापकाळात महाराजांकडून तिजोरीतून त्यांना तह्यात मदत केली जायची। शेतकऱ्यांसाठी बियाणे योजना होती, कर्जमुक्ती होती, कर्जही दिले जात होते व माफ करण्याची सुद्धा संकल्पना ही महाराजांचीच होती। त्या काळामध्ये जलसिंचनाच्या बंधारे असतील याही योजना होत्या। महाराज शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही इतकी शेतकऱ्यांची काळजी घेत होते आणि म्हणून ते रयतेचे राजे झाले। त्यांच्या कार्यात ते यशवंत झाले। जगदंबेचा त्यांच्यावर आशीर्वाद होता। खरंच वरदवंत झाले आणि नीतिमत्ता त्यांच्यामध्ये रुजलेली होती म्हणून ते नीतिवंत झाले। या सुराज्यात अनेक आलुतेदार बलुतेदार बरोबर घेऊन प्रत्येकाचे कार्य हेरून स्वराज्याचे कामी हिरे मानक जमा केली। ते खरोखर कीर्तिमान माणसं होती। त्या सर्व मावळ्यांच्या कार्याला व स्वाभिनिष्ठेला माझी मानाचा मुद्रा अशा प्रकारचे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले। सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्यास भव्य शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जय घोषणा केल्या। या कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा लेखणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलाय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपाली कुर्टे व श्रीमती भामरे VB यांनी केले। श्रीमती नेहा देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुमन विरकर, नेहा देशमुख, रुपाली कुर्टे, अपर्णा देशपांडे, अरुण पाटील, सविता गुंजा, संतोष कथार, बाळासाहेब रायते, वैशाली भामरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार सर, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।